RT ॲडमिशन 2026-27 तर यामध्ये भरपूर जे पालकवर्ग आहे फॉर्म भरत आहे, परंतु भरपूर ज्या पालकवर्गांना यामध्ये शाळा येत नाही आहे किंवा त्यांच्याकडून छोट्या छोट्या चुका होत आहेत, त्यामुळे त्यांना जेवढ्या शाळा त्यांच्या लिस्टमध्ये यायला पाहिजे त्या येत नाही आहे। त्यामुळे पालकवर्गांनी आपला जो फॉर्म आहे हा काळजीपूर्वक भरणं गरजेचं आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघणार आहे। तर सर्वात प्रथम तुम्हाला RT ॲडमिशन 2026-27 या साईटवर व्हिजिट करायची आहे। साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर साईटवर या, साईटवर आल्यानंतर बघू शकता ज्याही पालकवर्गांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं असेल त्यांच्याकडे जर ID आणि पासवर्ड असेल तर तुम्ही डायरेक्टली लॉग इन करू शकता। समजा तुमच्याकडे ID आणि पासवर्ड नाही आहे, तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करू शकता आणि एका मुलाचं तुम्ही रजिस्ट्रेशन एकच वेळा करू शकता, परत रजिस्ट्रेशन करू शकत नाही। जर परत रजिस्ट्रेशन केलं तर तुम्ही इथे जे नियम देण्यात आलेले आहे आपल्याला, या नियमानुसार तुमचे दोन्ही फॉर्म डिलीट करण्यात येणार। तर ऑनलाईन ॲप्लिकेशनचं जे ऑप्शन आहे साईटवर तिथे तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि तिथून सुरू होणार तुमचा संपूर्ण फॉर्म। आणि संपूर्ण पालकवर्गांनी यामध्ये जे पालकांसाठी सूचना दिलेल्या आहे ह्या एकदा रीड करून घ्या, जेणेकरून तुमच्याकडून फॉर्ममध्ये कोणतीही चुकी होणार नाही। ऑनलाईन ॲप्लिकेशनला क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे। जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलंच नसेल त्या मुलाचं, म्हणजे ज्या मुलाचा तुम्हाला फॉर्म भरायचा किंवा ज्या पाल्याचा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, तुम्ही न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करू शकता। ज्यांच्याकडे ID पासवर्ड असेल, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असेल आणि आता फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही डायरेक्टली ID पासवर्ड टाकून लॉग इन करणार। तर न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करा। सर्वात प्रथम तुम्हाला इथून तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। कोणता जिल्हा, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे तो जिल्हा सिलेक्ट करा। इथे तुम्ही लास्ट नेम सिलेक्ट करा। लास्ट नेम म्हणजे होते आडनाव, सरनेम। फर्स्ट नेममध्ये विद्यार्थ्याचे नाव, मिडल नेममध्ये विद्यार्थ्याच्या वडिलांचे नाव। त्यानंतर चाइल्ड डिसेबिलिटी, हँडिकॅप असल्यास इथे येस नोमध्ये आन्सर द्यायचं। डेट ऑफ बर्थ, इथे तुमच्या पाल्याची जी डेट ऑफ बर्थ असेल ती डेट ऑफ बर्थ इन्सर्ट करा। हा कॅप्चा इथे इन्सर्ट करा आणि तुमचा मोबाईल नंबर अचूक असणं गरजेचं आहे। जर तुमचा मोबाईल नंबर चुकला तर तुम्हाला ID मिळून जाणार, परंतु पासवर्ड मिळणार नाही, कारण की पासवर्ड मिळण्याचं साधन म्हणजे तुमचा मोबाईल नंबर। त्यामुळे मोबाईल नंबर टाकताना व्यवस्थित एक एक वर्ड चेक करा की बरोबर आहे किंवा नाही, कारण की भरपूर पालकवर्ग आहे ज्यांच्या कमेंट्स आलेले आहे की आमचा मोबाईल नंबर चुकला, आता काय करू। कारण यावरती सोल्युशन नाही आहे, तुम्हाला RTच्या ऑफिसला जावं लागेल, तिथूनच तुम्ही त्यांच्याकडून तुमचा पासवर्ड किंवा जो ॲप्लिकेशन आहे डिलीट करू शकता, दुसरे ऑप्शन नाही आहे। तर बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करा। जन्मतारीख टाका, मोबाईल नंबर व्यवस्थित टाका आणि रजिस्टरला क्लिक करा। रजिस्टरला क्लिक केल्यानंतर तुमचा ID आणि पासवर्ड हा रजिस्टर होऊन जाणार आणि त्याबद्दलचा SMS तुमच्या मोबाईलवर येऊन जाणार। रजिस्टर झाल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे आणि जो पासवर्ड आहे हा तुमच्या मोबाईलवर सेंड करण्यात आलेला आहे। याबद्दलची माहिती स्क्रीनवर देण्यात आलेली आहे। तर तुम्ही मोबाईलवर चेक करा, तुम्हाला एक ID आणि पासवर्ड आलेला असेल तो ID इथे इन्सर्ट करा, तोच पासवर्ड इथे टाका, हा कॅप्चा इथे इन्सर्ट करा आणि सर्वात प्रथम लॉग इन करून घ्या। ID टाकलाय, पासवर्ड टाकलाय, कॅप्चा टाकला आणि लॉग इनला क्लिक करा। त्यानंतर बघू शकता तुमचा ॲप्लिकेशन ID तुम्हाला दिसत आहे। इथे ओल्ड पासवर्ड म्हणजे जो तुमच्या मोबाईलवर पासवर्ड आलेला आहे तो पासवर्ड इथे इन्सर्ट करा। इथे न्यू पासवर्ड टाका, जो तुम्हाला पासवर्ड आता ठेवायचा असेल तो पासवर्ड तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आणि त्यानंतर सबमिट करायचा आहे, म्हणजे जुना पासवर्ड निघून जाणार आणि नवीन पासवर्ड तुमचा सेट होऊन जाणार। तर अशा प्रकारे तुम्हाला स्टार्टिंगला फर्स्ट लॉग इनमध्ये तुमचा पासवर्ड चेंज करून घ्यायचा आहे। सर्वात प्रथम पासवर्ड चेंज करून घ्या आणि सबमिट करा आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा जो ID आणि नवीन पासवर्डनी परत लॉग इन करायचं आहे। तर बघू शकता नवीन ID आणि पासवर्डनी तुम्ही लॉग इन केलेलं असेल। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला यामध्ये लास्ट नेम 3 याच्यामध्ये दिसू शकते, त्यानंतर फर्स्ट नेम, मिडल नेम जेही तुम्ही पाल्याचं टाकलेलं आहे त्याप्रकारे संपूर्ण फॉर्म तुम्ही कॅपिटल लेटरमध्ये भरू शकता। त्यानंतर इथे तुमच्या मदरचं नेम म्हणजे ज्या विद्यार्थ्याच्या नावाने तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्यांच्या आईचे नाव आणि त्यानंतर इथे मिडल नेम सेम फादरच्या याच्यामध्ये फादरचे सरनेम आलेले असू शकते, इथे फादरचे नाव आणि फादरचे मिडल नेम म्हणजे विद्यार्थ्याच्या आजोबांचे नाव। इथे जन्मतारीख आलेली आहे जी चेंज होणार नाही। इथे जेंडर मेल आहे फिमेल आहे। त्यानंतर इथे पॅरेंट स्टेटस, इथून तुम्हाला ऑप्शन येतील 3-4, त्यामधून एक सिलेक्ट करायचं, जसे की डायव्हर्स आहे, त्यानंतर विडो आहे। जर काहीच नसेल तर यामध्ये पहिलं ऑप्शन जनरल आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता। त्यानंतर तुम्हाला जो ॲड्रेस पाहिजे आहे, कोणता ॲड्रेस पाहिजे आहे, ज्या ॲड्रेसवर तुम्हाला स्कूल पाहिजे आहे तो ॲड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे।
तो भाड्याचा असू शकतो किंवा स्वतःचा असू शकतो. तर ॲड्रेस व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे तुम्हाला. यामध्ये तालुका, जिल्हा, तुमचा तालुका असेल, गाव असेल, त्याप्रकारे तुम्हाला संपूर्ण जो ॲड्रेस आहे प्रॉपर व्यवस्थित टाकायचा आहे. जो तुमच्या ॲड्रेस प्रूफवर दिलेला आहे तशा प्रकारे तुम्ही टाकू शकता. त्यानंतर आपल्याला गुगल जे लोकेशन आहे त्यावरती तो ॲड्रेस म्हणजे ते लोकेशन सेट करून आपल्याला फॉर्ममध्ये सबमिट करायचं आहे. ओके, तर अशा प्रकारे संपूर्ण व्यवस्थितरित्या यामध्ये दिलेली माहिती फिलअप करा. कुठेही चूक होऊ देऊ नका. त्यानंतर इथे जेंडर म्हणजे मुलगा आहे मुलगी आहे हे सुद्धा व्यवस्थित सिलेक्ट करा, कारण इथे सुद्धा भरपूर पालकवर्गांच्या चुका होत आहे आणि हे सुद्धा आपला फॉर्म रिजेक्ट करू शकते. ठीक आहे. त्यानंतर ॲड्रेस कोणता टाकायचा, ज्या ॲड्रेसवर तुम्हाला राहत आहे तुम्ही, तो भाड्याचा असू शकतो किंवा स्वतःचा सुद्धा असू शकतो आणि याच ॲड्रेसच्या आजूबाजूचे तुम्हाला जे स्कूल आहे हे मिळणार. ठीक आहे. आणि तुमच्या आधारवर कोणताही ॲड्रेस असला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. जर तुम्ही ॲड्रेस प्रूफ रेंट ॲग्रीमेंट देत असाल तर ह्यासुद्धा कमेंट्स आल्या होत्या भरपूर पालकवर्गांच्या, त्यामुळे. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या आणि त्यानंतर सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर आपण करणार आहे लोकेशन सिलेक्ट, कारण की जोपर्यंत तुम्ही फॉर्म सेव्ह करणार नाही तोपर्यंत इथे आपल्याला गुगल लोकेशनचा जो मॅपचं ऑप्शन आहे हे उपलब्ध होत नाही. त्यासाठी तुम्हाला संपूर्ण एकूण एक वर्ड यामध्ये फिलअप करून घ्यायचा आहे व्यवस्थितरित्या. त्यानंतर ॲड्रेससुद्धा फिलअप करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सेव्ह करून घ्यायचा. सेव्ह केल्याबरोबर तुम्हाला इथे गुगल लोकेशनचं ऑप्शन येऊन जाणार. मग आपल्याला त्यावरती क्लिक करून आपण सिलेक्ट करणार ते म्हणजे घराचं लोकेशन. बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप केलेली आहे. चाइल्ड नेम, मदर नेम, फादर नेम वगैरे यामध्ये ॲड्रेससुद्धा टाकलेला आहे आणि सेव्ह करून सुद्धा घेतलेला आहे. सेव्ह केल्यानंतर इथे बघा गुगल लोकेशनचा एक मॅपचं छोटं ऑप्शन आलेलं आहे. आता इथे करणार आपण क्लिक. इथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक मॅप ओपन होणार. त्या मॅपनुसार आपल्याला जो आपण ॲड्रेस दिलेला आहे त्यानुसार आपल्याला आपले घर सिलेक्ट करायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर मॅप ओपन होणार. या मॅपमध्ये तुम्हाला हा जो ॲरो आहे हा ॲरो तुम्हाला तुमच्या घराच्या वर नेऊन ठेवायचा आहे. आणि तुम्हाला स्कूल येत नसेल तर हे सुद्धा एक कारण आहे की तुम्ही जे लोकेशन सिलेक्ट करत आहात, जसं हा ॲरो आपण नेत आहे, हा ॲरोसुद्धा तुम्ही चुकीच्या ठिकाणी जर सेट केला तर तुम्हाला शाळा येत नसेल. त्यामुळे जे लोकेशन तुमचं आहे, ज्या एरियामध्ये तुम्ही राहत आहे त्या एरियामध्येच तुम्हाला ह्या जो ॲरो आहे जो रेड कलरचा आहे हा तुम्हाला घेऊन जायचा आहे. यामध्ये चेक करायचं आहे की कोणत्या रोडला आपलं घर आहे. त्यानंतर आजूबाजूला काही झूम करून बघू शकता तुम्ही इथून की काही लोकेशन जसं की कोणतं मंदिर आहे किंवा XYZ कोणतंही लोकेशन जर तुम्हाला झूम करून दिसत असेल, एखाद्या शॉपचं नाव वगैरे, त्यानुसार तुम्हाला तुमच्या एरियात पोहोचायचं आहे. एरियात पोहोचल्यानंतर तुम्हाला चेक करायचं आहे की आपण रोडनी कसं मूव्ह करतो, त्याप्रकारे तुम्हाला बघायचं आहे की या रोडने आपण इकडून जातो का वगैरे वगैरे अशा प्रकारे. आणि त्यानुसार आपल्या आजूबाजूला ही मोठी बिल्डिंग आहे आणि मग त्यानंतर असं आपलं घर आहे का इथे आणि किती नंबरचं घर आहे अशा प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ओके, अशा प्रकारे तुम्ही तुमचा ॲड्रेस हा सेट करून घ्या व्यवस्थित. आणि जर यामध्ये काही चूक झाली समजा तर तुम्ही चेंज करू शकता, कारण 5 अटेम्प्ट देण्यात आलेले आहेत. 5 वेळा तुम्ही ॲड्रेस चेंज करू शकता बॅकमध्ये येऊन, 6व्यांदा करू शकणार नाही आहे. अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्थित लोकेशन घेत असाल तर तुम्हाला खरोखर तुमच्या 1 किलोमीटरमध्ये जेवढ्याही शाळा असेल त्या शाळा येतील. परंतु जर तुम्ही यामध्ये काही मिस्टेक करत असाल तर तुम्हाला शाळा येणार नाही, कारण की इथे 50 मीटरचा जरी फरक पडला तरी ती शाळा जरी तुमच्या 50 मीटरमध्ये येत असेल तर ती निघून जाणार. यामध्ये 1 मीटरचा सुद्धा फरक जाणवतो, कारण की 1 मीटर जरी तुम्ही लोकेशन आजूबाजूला केलेलं तरी तुमचं ते शाळा जर 1 मीटरपासून जरी हे असेल तर सिस्टीम म्हणजे कॉम्प्युटर जे आहे हे 1 मीटर जरी जास्त असेल म्हणजे तुमचं 1 किलोमीटर नंतर 1 मीटर जरी असेल तरी ते घेत नाही. त्यामुळे लोकेशन व्यवस्थित द्या. या कारणामुळे समजा भरपूर जे पालकवर्ग आहेत त्यांना स्कूल येत नसेल, भरपूर कमेंट्स आलेले आहे त्यामुळे. तर अशा प्रकारे लोकेशन सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड येऊन जाणार. इथून सेव्ह केल्यानंतर हा तुमच्या पहिल्या पेजच्या फॉर्ममध्ये सेव्ह होऊन जाणार. बघू शकता अशा प्रकारे लॅटिट्यूड लॉंगिट्यूड आलेला आहे, म्हणजे पहिलं पेज तुमचं कंप्लीट झालेलं आहे. आता करा सेव्ह झाल्यानंतर तुमचं पहिलं पेज सबमिट होऊन जाणार. सबमिट झाल्यानंतर आपल्याला करायचं अप्लिकेशनला क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही स्टँडर्ड सिलेक्ट करा. फर्स्ट स्टँडर्ड आहे किंवा त्या अगोदरचं तुमचं पाल्य यामध्ये बसते, इथं हा फर्स्ट स्टँडर्डला बसते. रिलिजन सिलेक्ट करा, यामधून जेही रिलिजन असेल ते रिलिजन. इथून तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. तुमच्या मुलाची जेही कॅटेगरी आहे म्हणजे तुमची जेही कॅटेगरी असेल इथून तर तुम्ही रिलिजन सिलेक्ट करून घ्या, जेही असेल तुमचं, हिंदू मुस्लिम शीख जेही असेल यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर कॅटेगरी जो पार्ट आहे हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण जी कास्ट तुम्ही सिलेक्ट करत आहे त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. फादरचे कास्ट सर्टिफिकेट चालेलं. यामधून बघा SC ST OBC SC BC EWS संपूर्ण आहेत.
तुमची जी कास्ट आहे सिलेक्ट करा, परंतु कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. जर तुमची नंबर लागला अपलोडसुद्धा करावं लागते तुम्हाला आणि तेच कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला ॲडमिशनला द्यावं लागेल. यामध्ये तुम्ही वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट देऊ शकता. ठीक आहे. अशा प्रकारे संपूर्ण कास्टची माहिती फिलअप करून घ्या. त्यानंतर बघा इथे सुद्धा जे नोटिफिकेशन आलेले आहे की कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला ॲडमिशनला द्यावी लागेल. त्यानंतर बघू शकता इथे हँडिकॅपबद्दलची माहिती विचारण्यात आलेली आहे. इथे आधार कार्ड नंबर यस करा आणि इथे तुमच्या मुलाचा आधार कार्ड नंबर टाका. इथे वडिलांचा आधार कार्ड नंबर नको, इथे कोणाचा मुलाचा आधार कार्ड नंबर किंवा तुमच्या मुलीचा अप्लिकांट ओके त्यांचा आधार कार्ड नंबर टाका. पॅन कार्ड नंबर टाकायची गरज नाही आहे. इथे मोबाईल नंबर आलेला आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲड्रेस प्रूफला, बर्थ सर्टिफिकेटला आणि कास्ट सर्टिफिकेटला. हँडिकॅपचं असेल तर यस करा, अदरवाईज तिथे काहीच करू नका, नोच ठेवा. आणि इन्कम सर्टिफिकेट लागत नाही कारण की कास्टमध्ये आहे तुम्ही ओके. म्हणजे 3 जेही डॉक्युमेंट आहे याला यस करायचं आहे. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करून घ्यावी लागेल तुम्हाला. तर स्टार्टिंगला या प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करा. यावरती कोणालाही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता किंवा आपल्या फेसबुक चॅनलवर येऊन तुम्ही डायरेक्टली माझ्यासोबत बोलू शकता. कारण की फेसबुकवर जर आले तुम्ही तर डायरेक्टली फॉलो करा. फॉलो केल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला मेसेजचं ऑप्शन येईल, तिथून तुम्ही डायरेक्टली मला मेसेज करू शकता आणि त्यावरून मी तुमच्यासोबत बोलू शकतो. काही अडचण असेल तुम्ही त्यावरती सांगा. माझ्यापर्यंत जेवढी मला माहिती असेल किंवा मी तुम्हाला जेवढी मदत करू शकतो त्यावरती मी तुम्हाला मदत करेल. आणि नसेल तर काही ऑप्शन तरी देईल की तुम्ही या ठिकाणावरून तुम्ही माहिती घेऊ शकता. तर अशा प्रकारे संपूर्ण जी माहिती आहे ही फिलअप करून घ्या आणि त्यानंतर सेव्ह करा. बघा यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. PDF मध्ये 600 KB पर्यंत तुम्ही PDF अपलोड करू शकता. इमेज म्हणजे फोटो टाकू शकत नाही. इथे पॅरेंटचे आधार कार्ड टाकायचे आहे. तर इथे पॅरेंटचे आधार कार्ड दोन्ही साईडने टाका, वन साईड टाकू नका जर छोटं असेल तुमच्याकडे कार्ड तर. त्यानंतर इथे कास्ट सर्टिफिकेट टाका, मुलाची असेल तर ठीक, अदरवाईज वडिलांची टाका. ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्ही एक ॲड्रेस प्रूफ कोणतंही देऊ शकता. स्वतःचं घर असेल, आधार कार्ड आहे, वोटिंग कार्ड आहे, XYZ भरपूर जे ऑप्शन दिलेले होते. भाड्यानं असेल तर रेंट ॲग्रीमेंटचा उल्लेख करण्यात आलेला होता, तर रेंट ॲग्रीमेंट टाका. अशा प्रकारे तुम्ही ऑप्शन चूज करू शकता. भरपूर पालकवर्ग म्हणत आहे आम्ही बर्थ सर्टिफिकेट कुठे अपलोड करायचं. बरोबर आहे. जर बर्थ सर्टिफिकेट अपलोड करायचं असेल तर तुम्ही पॅरेंटच्या आधारसोबत अटॅच करून अशा PDF मध्ये तुम्ही अपलोड करू शकता ओके. अशा प्रकारे संपूर्ण जे डॉक्युमेंट्स आहे हे यामध्ये अपलोड करून घ्या आणि अपलोड झाल्यानंतर तुम्ही इथे अपलोड डॉक्युमेंट्सला क्लिक केल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स 100% अपलोड सक्सेसफुल होऊन जाणार. क्लिअर. अशा प्रकारे डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्या. 600 KB मध्ये PDF पाहिजे आहे. त्यानंतर बघू शकता स्कूल सिलेक्शनला क्लिक केल्यानंतर इथे 1 किलोमीटरमध्ये 2 स्कूल आलेले आहे विद्यार्थ्याला. विद्यार्थ्याचं स्टँडर्ड कधीपर्यंत हे 8वीपर्यंत शाळा आहे, 7वीपर्यंत म्हणजे 7वीपर्यंत शिक्षण होणार, नंतर 7वीमधून निघून जाणार ओके. दोन्ही शाळा पाहिजे असेल तर तुम्ही इथून चेकबॉक्सला क्लिक करू शकता म्हणजे सेव्ह करू शकता. याच्यातली एकच पाहिजे असेल तर हा चेकबॉक्स इथून रिमूव्ह करा, एक करा आणि इथं सेव्ह करा. आणि इथे डिस्टन्ससुद्धा दिलेला आहे की तुमची शाळा किती डिस्टन्सवर आहे. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा पार्ट कुठे किती जागा आहे बघा. व्हॅकन्सी दिलेली आहे, कोणत्या शाळेला किती जागा आहे हे सुद्धा दिलेलं आहे, कोणतं बोर्ड आहे हे सुद्धा दिलेलं आहे. संपूर्ण माहिती या शाळेच्या लिस्टमध्ये दिलेली आहे. त्या प्रकारे सिलेक्ट करा. 1 किलोमीटरचं ऑप्शनमध्येच शाळा सिलेक्ट होणार आहे, बाकी ऑप्शन नाही आहे सध्या तरी. काही अपडेट आल्या तर तुम्हाला त्या प्रकारे माहिती पुरवल्या जाणार आपल्या चॅनलवर. अशा प्रकारे स्कूल सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म सबमिशनच्या ज्या ऑप्शनवर संपूर्ण माहिती दिसून पडेल. यावरती अतिशय महत्त्वाची पार्ट सांगतो तुम्हाला. यामध्ये दिलेली तुम्ही एकूण एक माहिती चेक करा. नाव, नावाचे स्पेलिंग, वडील, मदर, कास्ट, रिलिजियन, जेंडर, मोबाईल नंबर, आधार नंबर मुलाचा, संपूर्ण माहिती चेक करून घ्या. कारण की इथून तुम्ही या चेकबॉक्सला क्लिक केला आणि इथून सबमिट केल्यानंतर तुम्ही फॉर्म एडिट करू शकत नाही, दुसरा फॉर्म भरू शकत नाही, काहीच करू शकत नाही. त्यामुळे संपूर्ण पालकवर्गांनी आपला फॉर्म व्यवस्थित चेक करा. कोणाला कोणती अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, परंतु डायरेक्टली न रीड करता काही न वाचता सबमिट करू नका. कारण की नंतर एडिट होत नाही आणि छोट्या छोट्या चुकीमुळे जर तुमचा फॉर्म रिजेक्ट होत असेल तर मग एवढी मेहनत घेऊन जर असं होत आहे तर फायदा काय आहे, बरोबर ना. त्यामुळे फॉर्म व्यवस्थित भरा. चेकबॉक्सला क्लिक करा, सबमिटला क्लिक करा. एकदा परत चेक करून चेकबॉक्सला क्लिक करून सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाणार. फॉर्म एडिटसुद्धा होणार नाही आणि इथूनच तुम्ही जनरेट PDF क्लिक करा. तुमच्या फॉर्मची 2 ते 3 पेजची PDF तुमच्यासमोर उपलब्ध होणार. तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये डाउनलोडसुद्धा होणार. त्याची तुम्ही प्रिंट काढू शकता आणि स्वतःजवळ ठेवू शकता नंबर लागेपर्यंत. म्हणजे जोही रिझल्ट लागेल, लॉटरी लागेल, स्वतःजवळ तुम्ही जपून ठेवा, जेणेकरून कोणत्याही वेळी तुम्हाला मागण्यात आली तर तुम्ही ती देऊ शकली पाहिजे. तर RT ॲडमिशन 2026-27 या प्रोसेसनी तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. लवकरात लवकर आपले फॉर्म भरा. 10 तारीख लास्ट डेट देण्यात आलेली आहे. बाकी ज्याही अपडेट येत आहे त्या तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोणाला अडचण असल्यास फेसबुकवर तुम्हाला
जी ही माहिती आहे ही पुरवली जात आहे. तुम्ही डायरेक्टली SMS करू शकता आणि RTE ॲडमिशन 2026-27बद्दल जी ही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.